दररोज पोट साफ न होणं म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. पण ती सतत राहिली तर काही गंभीर आजार किंवा त्रास निर्माण होऊ शकतात. बद्धकोष्ठता म्हणजे काय? तर जेव्हा मल कठीण होतो, कमी वेळा शौचास जावं लागतं किंवा शौच करताना जोर लावावा लागतो, तेव्हा आपण बद्धकोष्ठता झाली आहे असं म्हणतो. पोट जर दररोज साफ झालं नाही तर हे आजार होऊ शकतात, जसं की मूळव्याध. सतत जोर लावल्यामुळे गुदद्वारातील शिरा सुजतात, त्यामुळे रक्तस्राव, वेदना आणि खाज येते. त्याचप्रमाणे गुदद्वार फिशरही होऊ शकतो, जसं की कठीण मलामुळे गद्दाराला चीर पडू शकते. शौच करताना तीव्र वेदना होऊ शकतात, रक्त येऊ शकतं. त्याचप्रमाणे पोट फुगतं, अपचन होतं, गॅस, अजीर्ण आणि जडपणाही येऊ शकतो. भूक कमी लागणं. दीर्घकाळ जर हे राहिलं तर पचनसंस्थेवरती त्याचे वाईट परिणाम होतात. रेक्टल प्रोलॅप्स होऊ शकतं. जास्त जोर लावल्यामुळे आतड्याचा काही भाग बाहेर येऊ शकतो. त्याचप्रमाणे विषारी द्रव्य शरीरामध्ये साचणं. मल जास्त वेळ आत राहिला तर शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढू लागतात आणि त्रास वाढतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे थकवा जाणवतो, त्वचेचे विकार होतात, आतड्यांचे विकार होतात. आणि ही जर बद्धकोष्ठता जास्त वेळ जर राहिली तर आपल्या आतड्यांची हालचाल कमी होते आणि कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. तेव्हा शरीर जी लक्षणं दाखवतं त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जसं की शौच करताना रक्त येणं, तुमचं वजन अचानकच खूप कमी होणं यासारखी जर लक्षणं दिसत असतील किंवा सतत पोटात दुखत असेल, 2-3 आठवडे झाले तरी सुधारणा होत नसेल, तर नक्कीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहार चांगला घ्या. जास्त फायबरयुक्त पदार्थ जसं की भाज्या, फळे, पुरेसं पाणी प्या. जीवनशैलीमध्ये बदल करा, जसं की नियमित व्यायाम करा. शौचची वेळेवर जाण्याची सवय लावा. ताण कमी करा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे नक्कीच घ्या. दररोज पोट साफ न होणे हे सुरुवातीला सामान्य वाटलं तरी दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर मूळव्याध, आतड्याचे विकार यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर उपाय करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या. योग्य ते औषधोपचार घेतले तर नक्कीच आपले आजार बरे होऊ शकतात.